आपल्या गावामध्ये पाण्याचा पुरवठा किती आहे, त्या पुरवठ्याच्या बाजूने मागणी किती आहे, हे आहे ना त्याचं सूत्र आहे ना ते, बरोबर आहे की नाही आहे? मागणी, पुरवठा आणि आपल्याकडे पाण्याचा साठा किती उपलब्ध आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपला पुरवठा किती आहे, मागणी कितीची आहे, पुरवठा किती करू शकतो, हे कशाच्या माध्यमातून केले जाते? गावाची वेळ शिकत आहो ना, अंदाजपत्रक आपल्याला बनवायचं आहे, कशाच्या माध्यमातून बनवायचं? कशाच्या माध्यमातून? लोकसंख्या आणि आपल्या गावामध्ये पाण्याचे स्रोत किती आहे. जसं एक आपण उदाहरण घेऊ, आपल्या बँकमध्ये 10 लाख रुपये आहेत, बरोबर आहे, आणि आपल्याला एखादं काम करायचं आहे, घराचं काम म्हणा, लग्न म्हणा, लग्नाचं खूपच मस्त उदाहरण दिलं सरांनी की सरांनी सांगितलंच ना, त्याच्यामध्ये झालं. पण आपण एक बँकेचं घेऊन आपल्या बँक अकाउंटमध्ये बँकेच्या खात्यामध्ये 10 लाख रुपये, बरोबर आहे, आणि आपल्याला एखादं काम करायचं आहे. आपण 10 लाखाच्या वरचं करतो ना, कारण की आपल्याकडे पैसा किती आहे त्याच्या आतमध्येच करू ना. म्हणजे आपण आपल्याला जे काम करायचं आहे आणि आपल्याजवळ जो साठा आहे, साठा पैसे आहे तो साठा, बरोबर आहे. तर आपल्याकडे जो साठा आहे आणि आपल्याला जे काम करायचं आहे याचा आपण काय करणार आहोत, आधी एक नियोजन करणार आहोत, एक अंदाजपत्रक तयार करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की अंदाजपत्रक गरज व महत्व, अंदाजपत्रक का आणि कधी कोठे तयार करावे, सांगा. अंदाजपत्रक का तयार करायचं आहे, पहिल्याच मुद्द्यामध्ये सांगितलं. का तयार करायचं आहे अंदाजपत्रक आपल्याला, सांगा ना. का बरं तयार करायचं आहे आपल्या गावाचं अंदाजपत्रक आपल्याला? की प्रत्येकाला पुरेसं पाणी हे मिळालं पाहिजे, बरोबर आहे की नाही आहे? मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? सगळ्यांना पाणी मिळत आहे ना, पण पाणी कसं मिळत आहे, बिना अंदाजपत्रकानेच मिळत आहे की? सांगा ना, आपल्या गावामध्ये किती पाणी आहे, मी आधीच सांगितलं. बुकामध्ये आहे, तुम्ही वाचू शकता नंतर, पेज नंबर 38 वर आहे की आपल्याकडे पिण्यास पाणी सध्या 1% आहे, बरोबर आहे. तर ते 1% जे आहे त्याचं अंदाजपत्रक आपल्याकडे पाहिजे ना, की आपल्याला ते कसं पूर्ण लोकांना पुरवता आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही आहे? त्याच्यानंतर आहे पेयजल अंदाजपत्रक तयार करण्याच्या पद्धती. आधीच सांगितलं की कशाच्या माध्यमातून आपण पेयजल अंदाजपत्रक तयार करतो. पाण्याची मागणी, पाण्याची उपलब्धता, म्हणजे आपल्याकडे मागणी किती आहे आणि आपल्याकडे पाणी किती उपलब्ध आहे, बरोबर आहे. त्यानंतर आहे पाण्याच्या ताळेबंदाचे फायदे. ताळेबंद म्हणजे काय? पाण्याचा ताळेबंद. ताळेबंद म्हणजे काय?